मतदानावरून काही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामनेही आले आणि काही वेळा वाद सुद्धा उपस्थित झाले। बघूयात त्याबद्दलच्या बातम्या। महायुतीचा मुंबईचा बालेकिल्ला अमित जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरणा सर्वात मोठा रडीचा डाव, भाजपचे गुलाम बनून बसणाऱ्यांनी अशी भाषा करू नये, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर। डमी ईव्हीएम मशीनवर डेमो दाखवणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, संजय राऊतांनी पोलिसांना विचारला जाब। भाजपला पराभव दिसत असल्यानं त्यांचा पोलिसांवर दबाव, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी सुनील राऊत संतप्त। शिवरा भागात भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने, एक भाजप कार्यकर्ता भाजपचे झेंडे असलेल्या गाडीनं मतदान केंद्रावर गेल्याचा आरोप, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव। डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्यामुळे गोंधळ, ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोप। भायखळ्यात बोगस मतदानाचा आरोप, ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी बनवला व्हिडिओ, एका तरुणाच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा आरोप। निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा भाजप उमेदवार कपिल पाटील यांचा आरोप, मिल्लतनगर बाला कंपाऊंड खंडूपाडा इथल्या केंद्रावर पाटलांनी भेट घेत निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना धारेवर धरलं।